हरिओम. अनुभव कथन फैत्रीविरा टेलर सुरत. ते असं म्हणतायत की कोरोनाच्या काळात हा अनुभव ही श्रद्धावानांना विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षेला बसली असताना दिवे जाण्याची भीती होती, पण सद्गुरू अनिरुद्धच्या कृपेमुळे फक्त तिच्या परीक्षापुरती इलेक्ट्रिसिटी थांबवली गेली आणि परीक्षा संपताच दिवे गेले. हरिओम. सद्गुरू अनिरुद्ध बापूंच्या सानिध्यात आल्यावर अनेक लहान मोठे अनुभव यायला सुरुवातच झाली. त्यातील मला आलेला एक लहानसा अनुभव मी सर्वांना सांगणार आहे. माझा विश्वास आहे की पदोपदी बापू माझ्याबरोबर असतात व प्रत्येक वेळी माझा सांभाळ करत असतात. प्रत्येक भक्ताचे बाजूने बापू रक्षण करतात असतात. मी अनुभवला आहे. आज हा माझा अनुभव सांगताना मी काल शाखेच्या दुसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी आहे. कोरोनाच्या काळात शाळा कॉलेज बंद असल्याने आमची परीक्षा ऑनलाईन होणार होती. त्यामुळे वायफायशी इंटरनेट म्हणजे कनेक्टिंग करून मी परीक्षा देणार होते. एक दिवशी सकाळी माझ्या आईची एक मैत्रीण आमच्या घरी आली. आई आणि ती मैत्रीण गप्पा मारत होत्या. तर गप्पा मारताना असताना आईची मैत्रीण म्हणाली, मला असे कळले की कदाचित आज दिवे जाऊ शकतात. त्या दिवशी माझा पेपर होता. परीक्षा अगोदरच बापूंनी मला हा संकेत देत सतर्क केलं होतं. सुरक्षेच्या उद्देशाने आमच्याकडे परीक्षाबाबत काही नियम होते. लॉग इन केल्यावर जर परीक्षा संपण्याच्या अगोदरच तुम्ही लॉग आऊट झाला तर तुम्हाला पुन्हा लॉग इन करण्याची परवानगी दिली जाणार नाही, असा नियम होता. परीक्षेच्या आधी वायफाय कनेक्ट करून मी पेपरला बसले. आईच्या मैत्रिणीचं बोलणे ऐकून मी जरा गाफील राहते त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. बापूंनी मला सतर्क केले असूनही मी तशीच परीक्षा द्यायला सुरुवात केली. मग मात्र आईच्या मैत्रिणीचे बोलणे अचानक आठवले. मी मनोक्त बापूंना प्रार्थना करत म्हटलं, बापू जर लाईट गेले तर वायफाय बंद होणार आणि मला परीक्षा देता येणार नाही. मग लाईट गेल्यावर मी पुन्हा लॉग इन करू शकणार नाही. तेव्हा तुम्ही काय ते बघा. परीक्षा सुरू होऊन 1 तास झाला होता. 1 तासानंतर मी पुन्हा बापूंना म्हटलं, माझी परीक्षा झाल्यावर दिवे जाऊ द्या. प्रार्थना केल्यावर मी पुन्हा पेपर लिहायला सुरुवात केली. माझी पूर्ण परीक्षा देऊन झाली आणि मी माझा फोन खाली ठेवताच दिवे गेले. बापूंमुळेच मी परीक्षा देऊ शकले होते, कारण त्यांनीच मला वाचवले होते. बापूंनी इलेक्ट्रिसिटी माझ्यासाठी थोपवून ठेवली होती. जणू ती माझी परीक्षा संपायची वाटच बघत होते. म्हणून मी माझी परीक्षा संपली आणि दिवे गेले. अशा प्रकारे लहान मोठ्या गोष्टींमधून बापू माझी मदत करत असतात. त्यामुळेच माझे शैक्षणिक वर्ष वाचले होते. बापूंच्या सानिध्यात असल्याने कुठलेही काम इतक्या सरळ होते असेही की आपल्याला कळतही नाही हे काम कसे करायचे. इतक्या सुरळीतपणाने पार पडले. मी बापूंच्या चरणी अंबद्ध राहून त्यांना सांगते की तुम्ही नित्य आमच्यासोबत राहा. आमच्याकडून नित्य तुमची सेवा भक्ती करून घ्या.